मित्रांनो, आज जे पेडगावचं मैदान झालं या मैदानाचा मानकरी ठरलाय आणि आज खऱ्या अर्थानं आज पेडगाव मैदान गाजवलं. आधी गाजवतच होता मैदान, जरा आजारपणात उठला आणि आज मैदान गाजवलं. भैया नमस्कार. नमस्कार. आज कसं वाटतंय, काय आजचा गुलाल पहिलाच बाजीचा किती दिवसांना गुलाल मिळाला, आनंद कसा आहे टीमचा? आनंद काय जेवढा भेटेल तेवढा कमीच आहे, पण असं नाही का भरपूर दिवसातून जरा गुलाल भेटला, लय बरं वाटलं. आज बाजीची गाडी पाहिली, बाजीच्या गाडीने गुलाल दिला त्यात लय मोठा आनंद आहे. जे म्हणत होते ना बाजी संपलाय, त्यांच्यासाठी तो परत आलाय. संपला नाही आणि संपत नाही कोण या क्षेत्रात, संपत नाही कोण. दादा आहे ना, बऱ्याच जणांनी मित्रांनो टीका केल्या की बाजी संपला, बाजी पळायचा पण झाला. पण दादा त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दावले तू वाघ आहे आणि वाघ कधी संपत नाही. याविषयी काय सांगतात? हो, ते सांगतो ना, ही टीका भरपूर जणांनी केली. भरपूर म्हणजे असं बैल मायामध्ये नाही का मध्यंतरी एक 5-6 महिने भरपूर बैलांनी आजारी होता. त्यातून आम्ही भरपूर त्याला असं नाही का भरपूर कव्हर केला बैल. त्यातून त्याने आम्हाला पहिल्याच म्हणजे नाही का आमच्या प्रयत्नाला त्यांनी पहिल्यांदाच यश दिलं. त्यात आम्हाला मोठं, आम्ही यातलंय समाधानी मोठं आहे. दादा काय सांगताल आजच्या विषयी? दादा आजचा विजय वेगळा होता. बोला दादा काय सांगताल आजचा विजय वेगळा होता बाजीचा? आज विजय म्हणजे असा वेगळा होता की आम्ही त्यात म्हणजे नाही का लय असं आम्हाला समाधान वाटलं. पण आमचा ज्या मध्यंतरी आमचा बैल आजारी होता, त्यामुळे आजारातून आम्ही थोडासा बैल उठला, आम्हाला वाटलं बैल कव्हर झालाय. त्याच दिवशी म्हणजे लोक आमच्या घरी येत होते पैसे घेऊन, पण आम्ही फर्स्ट टाइम असं झालं की आम्ही त्यांच्या घरी पैसे घेऊन गेलो की आम्हाला बैल द्या. तर लोकांनी दिला नाही का आम्हाला, म्हणजे असं थोडक्यात म्हणजे आम्हाला किंमत दिली नाही त्यांनी. पण त्या किंमतीचा ह्यो बैल बरोबर त्यांना करून दाखवून देतोय की माझ्या पैसे यायला तुम्हाला बी किंमतच मोजावं लागणार. तर मित्रांनो आहे ना, एक वेळेस असा होता की बाजीला असं पैर एक 2 महिने वेटिंगला होतं, पण मध्यंतरी काय जरा आजारपणात गावला. दादा नेमकं काय झालं बाजीला ते प्रेक्षकांना कळलं? बाजीला म्हणजे असं त्याचा कुठलाच पाय नीट नाही की त्या पायाला त्याला इजा नाही, असं भरपूर झालं. पहिल्यांदा उजव्या पायात शिर चमकली, नंतर डाव्या पायात चमकली. त्यातच आमचं भरपूर दिवस गेलं. नंतर बैल परत वेगळंच कारण दवाखाना आले. दादा आहे ना, आता तुम्ही अनेक दिवस या क्षेत्रात आहे, संयम पाळा की सगळं होत सगळं काय सांगतात? काय नाही, ही बैलगाडी क्षेत्र असं आहे, इथं हार आहे, जीत आहे आणि दिवस हा प्रत्येकाचा आहे. त्यामुळं गाडी फायनल राहिली म्हणजे आपण लय कपडे काढून नाचायचं नाही किंवा काय नाही, आणि हारले तरी काय लगेच मैदान सोडायचं नाही, दुसऱ्या मैदानात परत जायचं, परत पळायचं. ही हार जिथ नशिबाचा खेळ आहे सगळा. इथं तुमचं नशीब स्टार पाहिजे, तिथं तुम्हाला गुलाल. जिथं तुमचं नशीब नाही त्या मैदानात चांगले सुद्धा मार खाते. तर मित्रांनो आहे ना, काय दादा तुम्हाला काय अनुभव आला वाईट काळात आणि चांगल्या काळात? आणि तुम्ही आधी पण हार पत्करल्या, जिंकलाय, पण आता काय अनुभव काय आला आत्ताच? वाईट काळात झाला ज्या दिवशी आमचा बैल आजारी पडला, तेव्हापासून जी होती का सोबत ती सर्व लांब गेली. आणि आता तिला जवळ परत त्यांना माहिती राहू परत जवळच यावं लागणार आहे. दादा काय पैसे वायदी मागितली का बाजीला? एवढा मोठा हिंद केसरी, अनेक हिंद केसरी किताब मिळवले त्यानं, मागितली का वायदी बाजीला? नाही बाजीला ते घरातलं वासरू, ते काय विषय नाही, घरची गाडी पळाली ह्याच आम्ही ह्या आपल्या बाजीला वायदी मागितली का? एवढ्या दिवस तो मैदानात नव्हता आणि मैदानात आल्यानंतर म्हणजे आमच्यापर्यंत काय आलं नाही बा. आम्ही स्वतःहून म्हणत होतो की देतो आणि आम्हाला बैल द्या तुमचा, तर लोकांनी नाही का नाहीच म्हणले असं तसं. तर भरपूर आम्ही असं नाही का, आम्ही फक्त काय ठेवलं, आम्ही संयम ठेवलो. संयम ठेवला तुम्हाला यश आहे. तुम्ही संयम ठेवा, कुठली बी असू द्या बैलगाडी क्षेत्रात. मी त्यांच्यापेक्षा लहानच आहे तरी बी सांगतो, लहान वयात मोठा बघितलं सांगतो, संयम ठेवा. संयम ठेवला की काय तुम्हाला यश नक्कीच आहे. तर मित्रांनो ना, भैयाने सांगितलं तरुण पिढ्या या आणि आपल्यासारखे सगळे टीम आहे यांची. भैया तुमची टीम आहे, एवढं वाईट काळात वर आला पाहिजे तरी तुमची ही टीम आहे. ह्या पोरांनी तुमचं धीर सोडला नाही आणि आज बाजी गुलाला पोरांसाठी, फॅमिलीसाठी त्याची. आज म्हणजे बैलानं जी स्वप्न होतं ना ते पूर्ण केलं. 1-2 वर्ष बैल पळला नाही तर लोकांनी सांगितलं बैल संपला. पण एवढी कष्टाखाली आमच्या ग्रुपने ना, एवढी पोरांनी कष्टाखाली बैलाला रोज गरम पाण्यानं शेकण्यापासून पाक त्याची एवढी काळजी घेतली ना, ते बैलानं त्याचं सार्थक केलं आज. हो दादा, काय कष्ट घेतले आजारपणात?
आजारपणात बैलाला म्हणजे बैल कसा उठवायचा, कसा बसवायचा, बैल कसा पाडायचा एवढा त्रास झाला नाही आजारपणाचा. पण ते आता शब्दात सांगू शकत नाही. पण ते बैलानं जेवढं कष्ट घेतलं ना त्याचं आज पूर्ण पारणं फेडलेलं आहे. तर मित्रांनो आहे ना, काय म्हणत असतो मी की गुलालासाठी खूप संघर्ष आहे आणि बाजीनं त्याच्या आयुष्यात संघर्ष पण खूप केलाय आणि त्यांच्या टीमनं पण खूप संघर्ष केला गुलालासाठी. हो नक्कीच. काय बैल मैदानावर जायचं म्हणलं ना तर आदल्या दिवशीपासून पोरांचं नियोजन असतं. आपण सकाळी लवकर उठायचं, कसं करायचं, कसं जायचं. पोरं एवढी बैलाच्या मागे असतात ना, गोट्यातनं हलत नाही ती पोरं. आता बैल उद्या पळायला जायचं ना तर आदल्या दिवसापासून पोरांनी तिथं बसून राहायचं. बैलाचं सकाळी 3 वाजल्यापासून चालू करायचं. बैल मैदानावर येऊन मैदानावर घरी जास्तोपर्यंत बैलाची काळजी घ्यायची. दादा काय वाईट काळात काय अनुभव आला, काय शिकाय काय मिळालं ह्या वाईट काळात? या बैलगाडी क्षेत्रात वाईट काळात कोण नसतं, सोबत कोण नसतं. आणि जो वाईट काळात आपल्यासोबत टिकला तो आपला खरा आयुष्याचा साथीदार झाला म्हणायचं. नाहीतर वाईट काळात जेवढी होती ती सगळं सोडून गेलेले आहेत. पण आज पण पुन्हा आमची वेळ बदललेली आहे. आम्ही बी खूप संघर्ष केला पण आमच्या बैलांना आम्हाला यश मिळवून दिले. आज जी गेलेले ते पूर्ण आमच्याकडे येतील हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. त्यांना दादा काय तुम्ही जे तुम्हाला सोडून गेलेत वाईट काळ त्यांना काय संदेश द्यायला? काय नाही, सगळे आपलीच आहेत. काय वाईट संदेश कोणाला द्यायचा नाही. पण बैलावर प्रेम असणारे लोक कुठं जात नाहीत. ते 100% आपल्याला पुन्हा नव्याने येणार आहेत. त्यात काय तिळ मात्र शंका नाही. दादा त्याची एवढी फॅन आहेत ना, त्यांना जेवढी आयुष्यात कुठल्या बैलांना फॅन कमी नाही तेवढी त्याची फॅन आहे. आणि पब्लिकचा भिताड म्हणून त्याला समजलं जातं. नक्कीच की मोरे सरकार उगाच म्हणत नाही. बैल मैदानात आला की मोरे सरकारांच्या तोंडातून पहिला उच्चार निघतो पब्लिकचा बेताब बादशाह. हा मोरे सरकारांच्या तोंडातून पहिला शब्द फुटतो. कारण की तो हायच, जेवढं पब्लिक तेवढा बैल तुडवत पब्लिक जाणार म्हणून तर का जाणारच. त्यात काय तिळ मात्र शंका नाहीच. दादा ह्या गुलाल घेण्यासाठी काय काय कष्ट किती केले? अहो आम्ही आता बैल जेव्हापासून बाहेर काढला ना मैदानात तेव्हापासून आम्ही एवढी कष्ट खाल्ली ना. बैलानं गट काढून बैल घरी गेला तर बैल धावणी व्यवस्थित जात नव्हता. आम्हाला 8-8 पोरांना बैल न्यायला लागत होता. बैल एवढा रागात जायचा ना, त्याला गुलाल नसलेला कधी खपलं नाही. पण त्यानं बी एवढा संघर्ष केला ना, त्याला घरी जाताना कधीच बिगर गुलालाचा जात नाही. तो एवढा संघर्ष केलाय ना बैलासाठी आम्ही. पण तो आज त्यानं तेवढं करून दाखवलं. कष्टाचं फळ मित्रांनो नेहमी कष्टाचं फळ मिळत असतं आणि बाजीनं ते मिळवून दिलं. दादा तुमची एवढी टीम आहे, सहकार्य असल्याशिवाय बैल गुलाला नक्कीच एवढी पोरं आहेत ना. आता आमच्यातली पोरं आहेत ना, लालू असेल, बाळू असेल, नवनाथ असेल, सगळी टीम वर्क आहे आमचा. हा आमच्या या टीमने एवढी कष्ट खाल्ली ना बैलासाठी. आता काल मी थोडासा कामानिमित्त बाहेर होतो तर रात्री बैल 11 वाजता गरम पाण्यानं पोरांनी धुवण्यापासून सगळं केलं. सकाळी मी गोट्यावर नसताना पोरं बैल घेऊन आले आणि त्या बैलांना त्यांचं म्हणजे जेव्हा आजपर्यंत एवढी कष्ट खाल्ली ना त्याचं पारणं 100% बैलाने फेडलं. तर मित्रांनो आपण फायनल झाल्यानंतर नक्कीच अजून एक मुलाखत घेऊ. दादा धन्यवाद. आणि मित्रांनो बाजी असाच कायम पहिलं जसं नाव करत होता तसं नाव करत राहील. धन्यवाद दादा. काय नाही. आणि हारले तरी काय लगेच मैदान सोडायचं नाही, दुसऱ्या मैदानात परत जायचं, परत पळायचं. ही हार जिथं नशिबाचा खेळ आहे सगळा. इथं तुमचं नशीब स्टार पाहिजे तिथं तुम्हाला गुलाल आहे. जिथं तुमचं नशीब नाही त्या मैदानात चांगले सुद्धा मार खाते. तर मित्रांनो आहे ना, काय काय दादा तुम्हाला काय अनुभव आला वाईट काळात आणि चांगल्या काळात? आणि तुम्ही आधी पण हार पत्करल्या, जिंकलाय पण आता काय अनुभव काय आला आत्ताच? वाईट काळात झाला ज्या दिवशी आमचा बैल आजारी पडला तेव्हापासून जी होती का सोबत ती सर्व लांब गेली. आणि आता तिला जवळ परत त्यांना माहिती राहू परत जवळच यावं लागणार आहे. दादा काय काय पैसे वायदी मागितली का बाजीला? एवढा मोठा हिंद केसरी, अनेक हिंद केसरी किताब मिळवले त्यानं, मागितली का वायदी बाजीला? नाही बाजीला ते घरातलं वस्त्र ते काय विषय नाही. घरची गाडी पळाली ह्याच आम्ही ह्या आपल्या बाजीला वायदी मागितली का? एवढ्या दिवस तो मैदानात नव्हता आणि मैदानात आल्यानंतर म्हणजे आमच्यापर्यंत तर काय नाही बा. आम्ही स्वतःहून म्हणत होतो की देतो आणि आम्हाला बैल द्या तुमचा. तर लोकांनी नाही का नाहीच म्हणले असं तसं. तर भरपूर आम्ही असं नाही का आम्ही फक्त काय ठेवलं, आम्ही संयम ठेवलो. संयम ठेवला तुम्हाला यश आहे. तुम्ही संयम ठेवा कुठली बी असू द्या बैलगाडी क्षेत्रात. मी त्यांच्यापेक्षा लहानच आहे तरी बी सांगतो, लहान वयात मोठा बघितलं सांगतो संयम ठेवा. संयम ठेवला की काय तुम्हाला यश नक्कीच आहे. तर मित्रांनो ना भैयाने सांगितलं तरुण पिढ्या